जो स्टुडंट सिरियसली अभ्यासच करत नाही त्याच्यासाठी डिप्रेशन आणि एन्झायटी या सगळ्या गोष्टी मॅटरच करत नाही. जर वरद चिवटे चिकुर्डे गावातून IIT जाऊ शकतो तर तुम्ही का जाऊ शकत नाही? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण टॉप स्टॉक ही सिरीज घेतो. त्यामध्ये मागच्या वर्षी जे चांगल्या प्रीमियम इन्स्टिट्यूट मध्ये सिलेक्ट झालेले आहे, ज्यांनी जेई मेन्स, ऍडव्हान्स, MST CET अशा एक्झाम्स देऊन त्यातून ते चांगल्या प्रीमियम इन्स्टिट्यूट मध्ये ज्यांचे ऍडमिशन झालेलं आहे, यांच्या आपण टॉप स्टॉक सिरीज मध्ये इंटरव्ह्यूज घेतो, ज्याचा फायदा येणाऱ्या ऍस्पिरंट साठी होईल. ते कोणत्या कोणत्या स्टेजेस मध्ये घेतले, कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम्स मध्ये त्यांनी कसं ओव्हरकम केलेलं आहे, हे सर्व आपल्या नवीन एक्सपिरियन्सना कळावं म्हणून हे आपण टॉप स्टॉक सिरीज घेतो. या वर्षीच्या टॉप स्टॉकचा श्री गणेशा अशाच एका स्टुडंट कडून करायच्या, ज्याच्या नावातही श्री गणेश आहे, वरद पिनाकपाणी चिवटे. आणि इन्स्टिट्यूट पण अशी आहे की जेव्हा 10वी नंतर कोचिंग क्लाससाठी आपण जातो, जेई साठी किंवा कोणत्याही इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या कोचिंग साठी, तेव्हा पेरेंट्सच्या मनात, स्टुडंटच्या मनात एकच आणि एकच इन्स्टिट्यूट असते, ती म्हणजे IIT मुंबई. स्वप्न मोठं बघणं हे काही गैर नाही. मोठी स्वप्न बघितल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण प्लॅन आखू शकत नाही. भले प्रत्येकाला IIT मुंबई मिळो अगर न मिळो, त्यानंतरचे NIT मिळो, IIIT मिळो किंवा Tier 1 इंजिनिअरिंग कॉलेज मिळो, पण स्वप्न बघताना आपण कधीही कोचिंगला जाताना आपल्या मनात एकच स्वप्न असतं, IIT मुंबई. त्याचा रँक खालीवर होतो, IIT मद्रास, दिल्ली, मुंबई खालीवर होत राहतं. कमीत कमी महाराष्ट्रीयन स्टुडंटच्या मनामध्ये किंवा देशातल्या अनेक स्टुडंटच्या मनामध्ये IIT मुंबईचं स्थान 1 नंबरलाच आहे. अशाच IIT मुंबई ज्याला क्रॅक करता आलं, IIT मुंबईला ज्याला जाता आलं, असा वरदल्या चिकुर्डे या गावातून तो आलाय. त्याने शांतपणे मेहनत केली, गाजावाजा नाही, शो ऑफ नाही. ध्येय सोपन होतं. जेई मेन, ऍडव्हान्स, लाखो विद्यार्थी कॉम्पिट करणारे होते. प्रेशर होतं, स्ट्रेस होतं, फेल्युअर होतं, मॉक टेस्ट होत्या, कधी कधी कमी मार्क पडायचे, कन्सेप्ट क्लिअर नाही, कन्फ्युजन, या सगळ्यातनं तो गेलेला आहे. पण तो कधी थांबला नाही. तो जेव्हा पुस्तक उघडायचा तेव्हा त्या नजरेत IITच दिसायचं. सम सॉल्व्ह करताना ते आधी मला जमेल हा त्याच्या मनात आवाज होता. त्यामुळंच त्याचा रिझल्टच असा आहे की जेई मेन मध्ये त्याला 99.72% होते. जेई ऍडव्हान्सला पण AIR रँक चांगला होता. इव्हन आयसरला काही एक्झाम्सना तो बसलेला, त्याचे रिझल्टही त्याला बरेचदा माहित नव्हते. आयसरचा पण त्याचा रिझल्ट मी बघितलेला होता, तो 27 त्याचा रँक होता. इव्हन MST CET मध्येही चांगला त्याचा रँक होता. पण MST CETचा रिझल्ट सुद्धा त्यानं कधी बघितला नाही, कारण तो त्यावेळी IIT मुंबईत पोहोचलेला होता. अशा एका हरहुन्नरी स्टुडंट कडनं त्याचा गायडन्स खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्या जडणघडणीमध्ये किंवा हे जे रिझल्ट मिळतात, हे फक्त त्या वरदचेच नसतात, फक्त स्टुडंट ते नसतात. सगळ्यात जास्त जर कोणाचा ह्याच्यामध्ये वाटा असतो तर तो आपल्या पेरेंट्सचा, पालकांचा, आई वडिलांचा. कोचिंग क्लासचा, टीचरचा असतो, पण सगळ्यात महत्वाचं असतं पेरेंट्स. त्यांनी त्याला कसं घडवलं, त्यांच्याकडनं आपल्याला त्याच्या पेरेंट्स कडनंही ऐकून घ्यायचं आहे की कसं त्यांनी त्याची जडणघडण केली आणि सांगली जिल्ह्यातल्या चिकुर्डे गावापासून IIT मुंबई पर्यंतचा प्रवास कसा झाला. तर आपण जास्त वेळ न घालवता आपण वरदकडच इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. वरद, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. तुझी थोडक्यात ओळख करून दे. तुझं गाव, स्कूल, IIT जर्नी, चिकुर्डे सारख्या गावातून IIT मुंबई पर्यंतचा प्रवास तो कसा होता, IIT हे ड्रीम कधी पाहिलंस आणि तो सिरियस गोल कधी बनला, आणि जेई प्रिपरेशन स्टार्ट करताना तुझी माइंडसेट कशी होती, हेही सांग. हॅलो एव्हरीवन, माझे नाव वरद पिनाकपाणी चिवटे. मी आत्ता IIT बॉम्बेमध्ये मेटलर्जिकल इंजिनिअरिंग व मटेरियल सायन्स या ब्रांचमध्ये फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे. माझे राहायचे गाव सांगली जिल्ह्यातील छोटेसे गाव चिकुर्डे म्हणून आहे. आणि स्कूल म्हणायचे झालं तर माझ्या तशा खूप स्कूल चेंज झाल्या होत्या. पण जेईची जी ॲक्च्युअल तयारी होती ती मी 11वी-12वीची संजय गडावत ज्युनियर कॉलेज अतिग्रे या ठिकाणी केली होती. तसं चिकुर्डेसारख्या गावापासून IIT बॉम्बेपर्यंतचा प्रवास हा खूपच इंटरेस्टिंग होता असं म्हणेन मी. खूप साऱ्या गोष्टी शिकायलाही मिळाल्या. खरी इच्छा जी आहे IITमध्ये कुठंतरी सिलेक्ट व्हायचं आहे, ही माझ्या मनात 10thच्या स्टार्टिंगपासून आली. तसं इंजिनिअरिंग करायचं हे तर मी 9thमध्येच ठरवलं होतं, कारण बायोलॉजी हा मला इतकं आवडत नव्हतं. बट येस, ॲक्च्युअल जे ड्रीम होतं ते मी 10thमध्येच बघायला सुरू केलं असं म्हणेन. नाईस. बरं वरद, एक सांग, रुरल बॅकग्राऊंड मधून येताना स्टडीज साठी तुला कोणता सपोर्ट मिळाला? पेरेंट्सचा पण काय रोल होता तुझ्या प्रिपरेशन मध्ये? विलेज एन्व्हायरमेंट मधून फोकस मेंटेन करणं कसं मॅनेज केलं? त्यानंतर अजून एक महत्वाचं आहे की गावच्या स्टुडंटसाठी, रुरल स्टुडंटसाठी IIT किंवा जेई साठी कॉम्पिट करू शकतात का? तुझं ऑनेस्ट ओपिनियन काय याच्यावरती? रुरल बॅकग्राऊंडमधून सपोर्ट म्हणायचं तर सर, जो काही होता तो म्हणजे ॲक्च्युली स्टडीसाठी जो मटेरियल हवा होता किंवा जे गायडन्स हवा होता, जे कोचिंग हवं होतं, तेच महत्त्वाचं मानेन मी.
जो की मला माझ्या कोचिंगमधून चांगल्या प्रकारे मिळाला असं म्हणेन. आणि फॅमिलीचा रोल म्हणायचा झाला तर सिंहाचा वाटा होता माझ्या फॅमिलीचा. कारण की कित्येकदा असं व्हायचं की जे आमच्या कोचिंगमध्ये पेपर्स घेतले जायचे, ज्या लेवलचं कॉम्पिटिशन क्लासमध्ये असायचं, त्या लेवलमधून जाताना कुठे ना कुठे आतून इमोशनली डॅमेज व्हायचं की बाबा आपण कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी मागं पडतोय, आपल्याला अजून अभ्यास केला पाहिजे. तर त्या ज्या डिप्रेसिंग फेज होत्या त्यामध्ये फॅमिलीने खूप मोठा सपोर्ट केला की काही नाही, तू कर, जितके प्रयत्न करू शकशील तितके कर, जे काही होईल ते पुढचं बघायला येईल. सो येस, माझ्या फॅमिलीचा इमोशनली सपोर्ट हा खूप मोठा होता असं म्हणेन आणि त्यांच्यामुळेच मी आज IIT बॉम्बेमध्ये आहे. गावच्या एन्व्हायरमेंटमध्ये फोकसचा इश्यू असा सर कधी आलाच नाही मला. कारण जितका मॅक्झिमम टाईम मी स्टडी केला होता तो कोचिंगमध्येच केला होता आणि त्यांचं स्वतःचं हॉस्टेल असल्यामुळे आजूबाजूला जे माझे मित्र होते, जो पिअर ग्रुप होता, तो मला अतिशय चांगला मिळाला. ते सगळे मुलं अभ्यास करायचे माझे मित्र. ते पण आता खूप चांगल्या चांगल्या IIT NITsमध्ये त्यांची आता ॲडमिशन झाले आहेत. आता आपण खरोखर इंटरव्ह्यूच्या सगळ्यात महत्वाच्या पार्टकडे येऊया, म्हणजे सब्जेक्टकडे. आणि सुरुवात आपण फिजिक्स पासून करूया. फिजिक्स हा JEE ऍडव्हान्स साठी गेम चेंजर सब्जेक्ट आहे. तुझी फिजिक्स स्ट्रॅटेजी काय होती? फिजिक्स मध्ये कन्सेप्ट बिल्डिंग हे तू कसं केलंस? त्यानंतर JEE मेन, JEE ऍडव्हान्स या फिजिक्स मध्ये तुला कोणता मेजर डिफरन्स जाणवला या दोन्ही एक्झाम मध्ये? आणि टफ न्यूमेरिकल्स, टी कन्सेप्ट क्वेश्चन जे असतात, ज्याच्यामध्ये एकाच क्वेश्चन मध्ये 3-3 फॉर्म्युलाज आपल्याला वापरावे लागू शकतात, यासाठी तू कशी तयारी केलीस? किंवा फिजिक्स रिव्हिजन साठी तू नोट्स, फॉर्म्युला, शीट्स आणि PYQ कसे वापरलेस? फिजिक्स वीक असलेल्या ऍस्पिरंट साठी तुझा स्ट्रॉंग ऍडवाइस काय राहील? मी हे एकत्र प्रश्न ह्याच्यासाठी विचारतो की तुझी एक लिंक छान तयार झालेली असती, ती तुटू नये म्हणून. फिजिक्स हा माझा केमिस्ट्री आणि मॅथ्सपेक्षा थोडासा जास्त आवडीचा विषय होता आणि त्यामध्ये मला ॲक्च्युली स्टडी करताना बाकी 2 सब्जेक्टच्या कंपॅरिझनमध्ये जास्त प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे ज्या अर्थी मला फिजिक्स आवडायचं त्या अर्थी मला त्यामध्ये स्वतःला रमवून घ्यायला इतकासा वेळ लागला नाही. आणि जितके जितके टॉपिक मला टफ वाटत राहिले त्या टॉपिकसाठी किंवा इन जनरल कुठलाही टॉपिक असू दे, एक जनरल पॅटर्न मी ठरवला होता की जर फिजिक्सचा सब्जेक्ट असेल आणि त्यातला कुठला टॉपिक असेल तर त्याला ह्या पॅटर्नने जायचं. पॅटर्न असा होता की आता समजा एखाद्या वेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्समधली एखादी कन्सेप्ट आहे, तर ती कन्सेप्ट पहिल्यांदा पूर्णपणे ॲनलाइज करायची, समजून घ्यायची. ती समजून घेतल्यानंतर त्याच्यात जे मेन फॉर्म्युलाज आहेत ते एकदा स्वतः वाचायचे. ते झाल्यानंतर लेवल बाय लेवल एका अननोन रँडम लेवलपर्यंत, जिथपर्यंत आपल्याला कम्फर्टेबली जातोय त्या लेवलपर्यंतचे प्रश्न बिना सोल्युशन बघता सोडवत जायचे. एक अशी लेवल येणार जिथे तुम्हाला ते प्रॉब्लेम्स खूप टफ वाटायला लागतील. ती टफ लेवल तुम्हाला जाणवल्यानंतर तुम्ही PYQs, खास करून मी म्हणेन की ॲडव्हान्सचे PYQs ओपन करायचे. तेव्हा जर तुम्हाला ॲडव्हान्सचे PYQs बऱ्यापैकी इझी वाटत असतील तर मी म्हणेन की तुम्ही ॲडव्हान्स लेवलपर्यंत पोहोचलाय. आणि जर तसं नसेल तर अजून थोडासा अभ्यास करण्याची किंवा अजून टफ क्वेश्चन्सची प्रॅक्टिस होण्याची तुम्हाला गरज आहे. तर इन जनरल माझा हा पॅटर्न राहायचा आणि बऱ्यापैकी वेळा म्हणायचं तर जे इंटरेस्टिंग टॉपिक होते ते ह्या पॅटर्नने गेल्यामुळे मला ॲडव्हान्स लेवलपर्यंत जायला मदत झाली. आता ती काही लोकांचं असं असतं की फिजिक्स कोणाकोणाला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ॲटलिस्ट प्रत्येक चॅप्टर मेन्स लेवलपर्यंत तरी तुम्हाला कवर झाला असला तर इतकासा प्रॉब्लेम येत नाही. ॲडव्हान्सचे पण बऱ्यापैकी क्वेश्चन सुटत जातात. तर ज्या स्टुडंट्सना फिजिक्स आवडत नाही त्यांच्यासाठी मी एक असं सजेशन देईन की एखादा चॅप्टर जर तुम्हाला आवडत नसेल तर ॲटलिस्ट त्याच्यामध्ये जे कोर कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा व मेन्सचे जे इझी क्वेश्चन्स आहेत ते टॅकल करा. तुमचा इतकासा जरी प्रत्येक चॅप्टरचा क्लिअर झाला तर आपल्याला माहीत नाही कारण की पेपरात कसे प्रश्न येणार. त्यामुळे प्रत्येक चॅप्टरचा फंडामेंटल तुम्हाला आवडो अनवडो तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे बेसिक्स तर माहीत पाहिजेत. आणि जर तुम्हाला मेन्समध्ये सांगायचं झालं तर मेन्समधलं फिजिक्स आणि ॲडव्हान्समधलं फिजिक्समध्ये बराचसा फरक आहे. कारण मेन्समध्ये तुम्हाला क्विक सोडवायचे असतात प्रश्न आणि त्यांचा पॅटर्न एक प्रकारे ठरलेला असतो. पण ॲडव्हान्समध्ये तसं नसतं. तुम्हाला वेळ बराच असतो व तुम्हाला जास्त फॉर्म्युले पाठ असण्याची पण गरज नाही आहे. सो त्या ठिकाणी तुम्हाला जर कॉम्प्लेक्स थिंकिंगची जी गरज आहे ती तुम्हाला टफ क्वेश्चन सोडवूनच येणार आहे. त्यामुळं ज्या अर्थी जर तुम्ही मेन्सची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी शॉर्ट नोट्स व रिव्हिजन पुन्हा फॉर्म्युलाची रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. पण ॲडव्हान्ससाठी ते जास्त न करता तुम्ही जे कॉम्प्लेक्स प्रश्न आहेत त्यांच्यावरती जास्त वेळ द्यावा असं मला वाटतं. नाईस वरद, खूप छान उपयोग होईल फिजिक्स साठी. आता पुढच्या सब्जेक्टकडे येतो, तो म्हणजे सगळ्यांचा थरकाप उडवणारा केमिस्ट्री. थरकाप मला म्हणायचा याच्यासाठी होतो, बऱ्याच जणांचा अगदी JEE मेन्स
पासून किंवा केमिस्ट्री सीईटी जरी असली तरी केमिस्ट्री म्हटलं की बऱ्याच जणांना तो प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट वाटतो. पण स्मार्ट आणि स्ट्रॅटेजिक सब्जेक्ट आहे हा. केमिस्ट्रीमध्ये फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक याचा बॅलन्स तू कसा ठेवलास हे सांग. आणि जेई ऍडव्हान्स मध्ये केमिस्ट्री स्कोर कसा मॅक्झिमाइज केलास किंवा ऑर्गॅनिक रिॲक्शन आणि मेकॅनिझम लक्षात ठेवण्यासाठी तू काय अप्रोच ठेवलास. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी मेमोरायझेशन आणि अंडरस्टँडिंग कसं मॅनेज केलंस हे पण सांग. केमिस्ट्रीबद्दल बोलायचं तर एकंदरीत हा खूप वर्सटाईल सब्जेक्ट आहे, कारण एकाच सब्जेक्टमध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स बऱ्यापैकी येतात. मेमरायझेशनचा पण खूप मोठा हिस्सा इनऑर्गॅनिकचा केमिस्ट्रीमध्येच येतो आणि ऑर्गॅनिकमध्ये लागणारं क्रिटिकल थिंकिंग. एकंदरीत इतका मोठा विषय आहे ना की सांगावं तितकं कमी आहे. बट जनरली सांगायचं तर प्रत्येक ब्रांचसाठी केमिस्ट्रीच्या एक स्ट्रॅटेजी माझी प्रत्येकाला वेगळी होती. आता जर ऑर्गॅनिकबद्दल सांगायचं झालं तर ऑर्गॅनिकमध्ये एखादा चॅप्टर असेल तर त्या चॅप्टरसाठी मी पूर्ण दिवस तो त्या चॅप्टरच्या रिॲक्शनच्या मेकॅनिझम्स आणि ओव्हरऑल रिॲक्शन ह्या आधी कुठं आलेत का हे सर्व बघण्यात माझा अख्खा दिवस जायचा. सो ऑर्गॅनिकमध्ये जनरली म्हणेन की जर एखादा चॅप्टर प्रिपेअर करायचा असेल तर तो पूर्ण दिवस तुम्ही त्या चॅप्टरला देत होतो. आणि फिजिकलबद्दल बोलायचं तर आम्हाला ॲक्च्युली क्लासमध्ये जे शिकवायचे ते खूप छान शिकवायचे. त्यामुळे फिजिकलमध्ये आम्ही क्लासमध्ये प्रॉपरली लक्ष द्यायचं आणि त्यानंतर डायरेक्ट क्वेश्चन सोडवायला घ्यायचे, असा आमचा पॅटर्न असायचा. आणि आमचे सर होते ते खूप आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवत होते. त्यामुळे फिजिकलमध्ये देखील मॅक्झिमम टाईम आम्ही प्रॉब्लेम सोडवण्यातच घालवला. थिअरीमध्ये इतकं जास्त काही नसायचं. हां, काही कॉम्प्लेक्स चॅप्टर्स असायचे जसे की इलेक्ट्रोकेमिस्ट्री, त्यांना आम्ही थिअरीची एकदा चांगली रिव्हिजन करून थिअरॉटिकल क्वेश्चन्स एकदा चांगले सोडवून NCERT एकदा वाचून आम्ही मग सोडवायचो. पण मोस्ट प्रोबॅबली त्याची इतकी जास्त गरज लागत नव्हती. आणि सर इनऑर्गॅनिकबद्दल सांगायचं झालं तर NCERT शिवाय आम्ही बाकी काहीही सोडवलं नाही, कारण इनऑर्गॅनिक अतिशय वास्ट आहे. कारण तुम्ही जितके पुस्तकं वाचाल तितके तुम्हाला नवीन नवीन पॉईंट्स मिळत जाणार आणि इतका जास्त टाईम आपल्याकडे नसणार आहे की इनऑर्गॅनिकमध्ये प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक सब टॉपिक तुम्ही प्रॉपरली कव्हर करत येणार, तोपर्यंत तुम्हाला वेळच पुरणार नाही. सो मॅक्झिमम टाईम आम्ही मेन्सच्या फर्स्ट अटेम्प्टच्या आधी ऑर्गॅनिक आणि फिजिकल कंप्लीट करायला लावला होता. व जे इनऑर्गॅनिकचा सेक्शन होता तो जितका जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणारे चॅप्टर्स आहेत त्यांना फक्त आम्ही एकदा NCERT चांगल्या प्रकारे वाचवून PYQ सोडवून गेलो होतो. सो इन जनरल तिन्ही सब्जेक्टची एकदा स्ट्रॅटेजी रिवाईज करायची म्हणली तर ऑर्गॅनिकसाठी पूर्णपणे शॉर्ट नोट्स बनवायच्या, चॅप्टर चांगले रिवाईज करायचे व रिॲक्शन्स तुम्हाला पाठ पाहिजेत. त्यानंतर फिजिकलमध्ये सांगायचं झालं तर तुमच्याकडं पुन्हा एकदा शॉर्ट नोट्स कंपल्सरी ऑल 3 सब्जेक्ट्स. फॉर्म्युलाज तुमच्याकडे एका शीटवरती लिहून पाहिजेत आणि मॅक्झिमम टाईम तुम्ही क्वेश्चन सोडवायला घेतला पाहिजे. आणि इनऑर्गॅनिकमध्ये तुमची NCERT तोंडपाठ पाहिजे. एखाद्या स्टुडंटला जर कुठला केमिस्ट्री आवडत नसेल तर त्यानं इतकं जरी फॉलो केला तरी मोस्ट प्रोबॅबली त्याचं काम चालून जाईल. व्हेरी गुड. बरं, खरोखर केमिस्ट्रीला छान उपयोग होईल याचा. आता आपण ह्या इंजिनिअरिंगचा कणा म्हणायला हरकत नाही अशा सब्जेक्टकडे येऊया की ज्या सब्जेक्ट शिवाय कोणत्याही ब्रँचचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होत नाही. मग ते सिव्हिल असू दे नाही तर CS असू दे, ते म्हणजे मॅथमॅटिक्स. हा रँक डिसाइडर असतो. मॅथ्स हा जेई ऍडव्हान्सचा रँक ठरवणारा सब्जेक्ट आहे. तुझी मॅथ्स प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय होती, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी कशी बिल्ड केलीस, हाय लेवल क्वेश्चनसाठी स्पीड आणि अॅक्युरेसी ही कशी डेव्हलप केलीस, आणि यामध्ये कोणते टॉपिक्स तुला मोस्ट चॅलेंजिंग वाटतात किंवा मॅथ्स वीक असलेल्या स्टुडंटसाठी तुझा काय सल्ला राहील, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मॅथ्स हा माझा पहिल्यापासून कमी आवडीचा विषय होता, कारण आवड नसल्यामुळे मला कधी इतका सोडवायची इच्छा झाली नाही. आणि मॅथ्सचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायला पाहिजे, तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण कन्सेप्टच्या नावाखाली मॅथ्समध्ये इतकं जास्त काही नाही आहे. आणि जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर जितके जास्त तुम्ही क्वेश्चन सोडवाल मग ते पण महत्त्वाचं आहे की तुम्ही क्वेश्चन काय लेवलचे सोडवताय. जसे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅथ्स आवडत नाही आहे म्हणून तुम्ही इझी लेवलचे क्वेश्चन सोडवताय आणि मी क्वेश्चन सोडवतोय म्हणतोय तर ह्याला पण काही अर्थ नाही. तुम्ही जे काही क्वेश्चन सोडवताय ते एकदम स्टँडर्ड लेवलचे हवेत आणि जितके जास्त होईल तितके PYQs तुमच्या टचमध्ये राहायला पाहिजे. कारण मॅथ्स माझा आवडीचा विषय नसल्यामुळे त्याबद्दल माझी स्ट्रॅटेजी अशी होती की PYQs मध्ये म्हणजे आधी ह्या 2 सब्जेक्टमध्ये आधीचे सब्जेक्ट जे होते फिजिक्स आणि केमिस्ट्री त्यामध्ये मी इतका PYQsवरती भर दिला नव्हता जितका मॅथ्समध्ये दिला. कारण एकंदरीत मॅथ्स मला आवडत नसल्यामुळे ट्रेंड काय आहे, काय टाईपचे प्रश्न आपल्याला JEE मेन्समध्ये JEE ॲडव्हान्समध्ये विचारतात
ह्याचा एक जर तुम्हाला अंदाज आला तर बऱ्यापैकी तुमचे प्रॉब्लेम्स तिथे सॉर्ट होतात. जर पॅटर्न तुम्हाला कळाला तर एकदम सोपं होतं काम. आणि एक मॅथ्सबद्दल चांगली गोष्ट अशी आहे म्हणेन मी, की जर तुम्हाला मेन्स लेवलचं मॅथमॅटिक्स एका स्टँडर्ड लेवलपर्यंत जमत असेल तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पोहोचण्यास ॲडव्हान्सचे पण बऱ्यापैकी प्रश्न सुटायला लागतात, की इतके पण टफ करत नाहीत की ते काहीच सुटणार नाही. सो इन केस जर तुम्हाला मॅथ्समध्ये प्रॉब्लेम येत असेल तर माझं मत असं राहील की जितके जास्त होईल तितके जास्त प्रश्न सोडवा, PYQजवरती चांगला भर द्या आणि त्यात देखील मेन्सच्या PYQजवरती एकदम जास्त फोकस असला पाहिजे तुमचा. कारण जर तुम्हाला मेन्सचे PYQ जमले तर ॲडव्हान्समध्ये पण बऱ्यापैकी स्कोअर तुमचा होऊन जाईल. मॅथ्सच्या बाबतीत तुमचे जितके कमी डाऊट्स राहतील तितके चांगले आहे. कारण बाकी 2 सब्जेक्टमध्ये डाऊट क्लिअर होणं हा मला प्रॉब्लेम आला नाही. पण मॅथ्समध्ये कसं की एखादा क्वेश्चन जर तुम्ही सोडवला आहे तर त्याच्या स्टेप्स आहेत, जी क्रुशियल स्टेप असते म्हणतो मॅथ्सच्या एखाद्या क्वेश्चनमध्ये, त्याच क्रुशियल स्टेपवरती अजून 10 प्रश्न तयार केले जाऊ शकतात. सो आय गेस की इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला मॅथ्समध्ये जितके होईल तितकी प्रॅक्टिस करायची आणि PYQजमध्ये स्पेशली टचमध्ये राहायचं. बाकी काय जे कोचिंगमध्ये सांगतात ते मोस्ट प्रोबॅबली इनफ असतं. चांगले कोचिंग सेंटर्स जे आहेत, ज्यांनी आजपर्यंत चांगले स्टुडंट्स, चांगले रँक्स तयार केले आहेत, त्यांच्यासाठी आय गेस त्यांना फॉलो करणं हे माझ्या सांगण्यापेक्षा मॅथ्समध्ये कधीही चांगलं राहील. तिन्ही सब्जेक्ट विषयी तू महत्वाची माहिती दिलेली आहेस. परत येणाऱ्या प्रॉब्लेम विषयी आपण थोडी माहिती करून घेऊया. या सर्व फेजमध्ये म्हणजे डिफिकल्ट फेजमध्ये लो स्कोअर आणि कन्सिस्टन्सी प्रिपरेशन दरम्यान तुझा सर्वात डिफिकल्ट फेज कोणता होता? लो मॉक स्कोअर आला किंवा बर्नआउट हे कसं हँडल करायचं? या सर्व जेई मेन आणि ॲडव्हान्सच्या प्रिपरेशनमध्ये ही फेज येऊनच जाते सर्वांना आणि त्यासाठी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी तू काय केलंस? रुटीन फॉलो काय केलंस? याची माहिती दे. ॲज अ ॲस्पिरंट लो स्कोअर म्हणजे जर तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करत असाल तरी देखील लो स्कोअर हे तुमच्या एक्झाममध्ये, मॉक टेस्टमध्ये कायम येत राहणार. आणि जेव्हा तुम्हाला लो स्कोअर येणार तेव्हा तुम्ही इमोशनली थोडेसे डॅमेज होणार किंवा खचून जाणार मनाने. तुम्ही एकदम अभ्यास करायची इच्छा राहणार नाही. या 2 गोष्टी तुम्ही किती जरी अभ्यास केला, कितीही काहीही झालं तर ह्या 2 गोष्टी तुमच्या टोटल 2 वर्षांच्या जर्नीमध्ये येतच राहणार. कारण सिलेबस इतका मोठा आहे, इतका वास्ट आहे की 100% कव्हर होणं कुणाला शक्यच नाही आहे. आणि तुमच्या जर्नीमध्ये जेव्हा ह्या 2 गोष्टी येतात तेव्हा आय गेस हे म्हणणं चुकीचं आहे की तुम्ही खचून जाऊ नका. कारण खचणं तर हे होणारच. कारण जीव लावून जर एखादा स्टुडंट मेहनत करतोय तर त्याच्यासाठी कुठे ना कुठे हे पण त्याच्या मनात असतं की बाबा रे, मी अभ्यास करतोय, मला रिझल्ट आला पाहिजे. मला रिझल्ट येत नाही आहे म्हटल्यावर मी इमोशनली डिप्रेशन हे येणारच. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे की डिप्रेस होऊ नका. उलट हे म्हणणं जास्त चांगलं राहील की तुम्हाला डिप्रेशन येणार पण तुम्ही जितक्या लवकर त्यातून बाहेर पडाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि माझ्या मते तर सांगायचं, डिप्रेशन ही एकच गोष्ट अशी होती ज्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त त्रास झाला या जर्नीमध्ये. कारण ॲक्च्युली 12thचा जो थोडासा पार्ट होता, 12thचा आय मीन मेन्सच्या फर्स्ट अटेम्प्ट नंतरचा किंवा त्याच्याही आधी जेव्हा माझा स्कोअर इतका चांगला राहत नव्हता त्यावेळी डिप्रेशनही यायचंच. पण 2 महिन्याचा जो गॅप होता तो माझा पूर्णपणे फ्लोमधून बाहेर आलेलो, स्टडीच्या फ्लोमधून मी बाहेर आलेलो. आणि त्या फ्लोमधून बाहेर आल्याचा कुठे ना कुठे फटका माझ्या रँकला पण बसला असं म्हणेन मी. सो तुम्हाला जितक्या लवकर डिप्रेशनमधून बाहेर पडता येईल तितकं तुम्ही ट्राय करा. कारण जर तुम्ही बाहेर आला नाही तर कोण ना कोण अजून अभ्यास करतायत स्टुडंट्स, ते तुमच्या पुढे जात आहेत. ह्या एका गोष्टीवरती बोलायचं झालं तर सर तसं खूप बोलायला येईल, पण वेळेच्या लिमिटेशन्समुळे कुठे ना कुठे मला थांबावं लागेल. पण जे आता ॲस्पिरंट्स तयारी करतायत त्यांना मी लास्ट एकच गोष्ट जी डिप्रेशनबद्दल सांगेन ती अशी की तुम्ही डिप्रेस होता ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण की तुम्हाला यातून कळतंय की मी डिप्रेशनमध्ये जातोय म्हणजे कुठे ना कुठे माझ्यावरती प्रेशर येतं. याचं एक कारण असं आहे की मी मेहनतीनं अभ्यास करतोय. जो स्टुडंट सिरियसली अभ्यासच करत नाही त्याच्यासाठी डिप्रेशन आणि एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच करत नाहीत. सो एका अर्थी तुम्ही करताय चांगला आहे, बट त्यातून जितक्या लवकर तुम्हाला बाहेर पडता येईल त्याचा तुम्ही प्रयत्न कराल तितकं चांगलं. परत नाईस. खूप छान उपयोग होईल या माहितीचा. डिफिकल्ट फेजमधनं कसं ओव्हरकम करायचं यासाठी खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तू दिलीस. आणि आता माझा पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे मॉक टेस्ट आणि PYQ. जेई मेन आणि ॲडव्हान्ससाठी मॉक टेस्ट किती इम्पॉर्टंट होत्या? आठवड्याला किती मॉक टेस्ट किंवा PYQ तू सॉल्व्ह करत होतास? आणि मॉक टेस्ट अनालिसिस, नुसतं मॉक टेस्ट देऊन चालत नाही, त्याचं अनालिसिस तू स्टेप बाय स्टेप कसं करत होतास हे पण सांग. आणि सेम मिस्टेक्स पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून काय सिस्टीम बिल्ड केलेलीस? मॉक टेस्ट ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यासाठी
रिअल बॅटल ग्राउंडची जी प्रॅक्टिस आहे ती करून घेते मला. तर मॉक टेस्टबद्दल असं म्हणेन की ही एकच अशी गोष्ट आहे जिथं तुम्ही किती कन्सिस्टंट आहात हे बघण्याचं एक चांगलं प्रमाण आहे. कारण तुमच्या आजूबाजूला जे तुमचे मित्र आहेत, जे तुमच्यासोबत कम्पीट करणारे स्टुडंट्स आहेत, त्यांच्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही आत्ता कुठं स्टँड करता हेच समजून घेण्याचं सगळ्यात चांगलं टूल हे मॉक टेस्ट आहेत असं समजेन मी. भले ते ऑल इंडिया लेवल असू देत किंवा तुमच्या कोचिंग पुरते असू देत. कारण ॲक्च्युली तुम्ही जेव्हा एक्झाम देणार आहात त्या एक्झाममध्ये तुम्हाला माहीत नाही की पेपर किंवा क्वेश्चन कुठल्या टाईपचे येतील, कुठला सब्जेक्ट टफ येईल. जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देता तेव्हा कुठलीही कोचिंग असू दे ती बऱ्यापैकी वेळा काय करते की एकदा मॅथ्स टफ देणार, एकदा केमिस्ट्री टफ देणार, एकदा फिजिक्स टफ देणार, असं हे जे सायकल आहे ते कम्प्लिटली फिरत फिरत राहणार. आणि ह्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला हे समजतं की ॲक्च्युअल पेपरमध्ये जर असा सिनेरिओ आला तर तुम्हाला काय करायचं आहे काय नाही. इझी आणि मॉडरेट क्वेश्चन्स पहिला सोडवायचे आहेत, टफ क्वेश्चन्स करायचे आहेत की नाही, किंवा आवडता सब्जेक्ट धरायचा आहे की नाही. कारण कित्येकदा कसं होतं की मला जर आता माझ्याच बाबतीत सांगायचं तर फिजिक्स मला अतिशय आवडत होतं. त्यामुळं फिजिक्सचे मी प्रश्न जास्त वेळ करायचो आणि मॅथ्सला मला इनफ टाईम देता येत नव्हता. सो कुठे ना कुठे ही गोष्ट जर जास्त मॉक टेस्ट दिल्या असत्या तर त्यातून मला ही अजून जरा जाणीव झाली असती की बाबा रे असं नाही करून चालणार. आणि सोबतच मी असं म्हणेन की तुमची जी काही तयारी आहे त्यात मॉक टेस्ट नंतरचा पार्ट, ॲक्च्युली जेव्हा तुमचा एखादा पेपर प्रॅक्टिस पेपर होतो त्यानंतरचा पार्ट हा त्याच्या एवढाच महत्त्वाचा आहे. कारण का की पेपरमध्ये कुठल्या क्वेश्चनवरती मी जास्त टाईम दिला किंवा हा क्वेश्चन मला येत असताना चुकला, हा क्वेश्चनला जर मी टाईम दिला असता तर माझा सुटला असता, बरोबर आला असता. ओव्हरऑल मला केमिस्ट्री जास्त मार्क पडले का मॅथ्समध्ये जास्त मार्क पडले, हा ओव्हरऑल पेपरचा ॲनालिसिस आणि त्याच्यातले डाऊट सोडवणं, त्यातल्या आपल्या चुका ज्या झालेल्या त्या सगळ्यांची एक नोटबुकमध्ये काय म्हणतो एरर नोटबुक म्हणतो किंवा एरर बुक म्हणतो ती बनवणं, तिला मेंटेन ठेवणं, टाईम टू टाईम प्रत्येक पेपर आधी तिला रिवाईज करणं, या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही तुमच्या गोलसाठी किती डिसिप्लिन्ड आहात, किती तुम्हाला तुमच्या गोल अचीव करण्याची जिद्द आहे, या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युली माझं मत आहे मॉक टेस्ट नंतर समजतात. सो मॉक टेस्ट देणं हे महत्त्वाचंच आहे, पण सोबत त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्याचे एरर्स, तुमच्या चुका ह्या सगळ्या लिहून काढणं, त्यांचा एक डिटेल स्टडी करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण कुठे ना कुठे आफ्टर एक्झाम जे काही डाऊट्स होते ते मी सोडवत नव्हतो, इतके जास्त मन लावून लक्ष देऊन सोडवत नव्हतो. त्यामुळे वन ऑफ माय लार्जेस्ट रिग्रेट म्हणेन की मी एअर बुक वगैरे बनवायला पाहिजे होती, जी बनवली नाही. आय स्ट्रॉंगली रिकमेंड टू एव्हरीवन, प्लीज डू इट. माझी PYQ सोडवायची स्ट्रॅटेजी सर बऱ्यापैकी वेगळी होती, विचित्रच होती म्हणेन मी. कारण PYQजना बघताना मी दोन प्रकारे बघायचो. एकदा म्हणजे जेव्हा माझा एखादा चॅप्टर शिकवून झाला आहे त्यानंतर त्या PYQजवरून एकदा नजर फिरवत होतो. म्हणजे शिकवून म्हणजे कसं की तुम्हाला कोचिंगमध्ये पण शिकवलं आहे, तुम्ही त्यांचे बऱ्यापैकी क्वेश्चन्सची पण प्रॅक्टिस केली आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला त्यातले फॉर्म्युले, त्या चॅप्टरमध्ये काय चालू आहे, या सर्व गोष्टींचा एक अंदाज यायचा. हे सगळं झाल्यावरती एक 100-150 क्वेश्चन चांगल्या लेवलचे सोडवून झाल्यानंतर मी PYQज बघायचो. आणि त्या टाईमला जेव्हा माझं म्हणेन की कोचिंगमध्ये सिलेबस कंप्लीट झाला नाही आहे पण एखादा चॅप्टर कंप्लीट झाला आहे, तेव्हा त्या चॅप्टरचे मी PYQज वाचत होतो. पूर्णपणे कधी सोडवायचा ट्राय केला नाही. कारण तेव्हा मला ह्या गोष्टी माहीत होत्या की आत्ता जर नाही सुटले PYQ तर फुकट डिप्रेशन यायला नको, आणि जर सुटले तर हवेत जायला नको. एकदा नजर फिरवल्यावर समजायचं की अजून मला ह्या चॅप्टरवर काम करायची गरज आहे का नाही, एक ट्रॅक बघायसारखं. कारण की PYQ जर अवघड वाटत असतील तर अजून करायची गरज आहे, जर सोपे वाटत असतील तर बास झाले, जितकं केलं आहे तितकं स्टडी इनफ आहे. ह्या गोष्टीला मी हा फर्स्ट पार्ट असायचा. आणि PYQ सोडवायचा सेकंड पार्टमध्ये सांगायचं तर सेकंड पार्ट ह्या टायमाला होता की जेव्हा कंप्लीट सिलेबस कवर झाला आहे तेव्हा अदर रिसोर्सेसमधून क्वेश्चन सोडवण्यापेक्षा PYQजमध्ये ट्रेंड आणि तिथले पॅटर्न्स यांच्यावरती माझी जास्त नजर असायची. जसं की 12चा सगळा सिलेबस झाल्यानंतर जो एक 1.5-2 महिना राहायचा त्या टायमात मोस्टली मी PYQ सोडवत होतो. कारण त्यावेळेला एक्झामचा ट्रेंड समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. भले तुम्हाला आधी किती चॅप्टर येतात ह्यानं इतका फरक पडत नाही. जो लेवल आत्तापर्यंतच्या पेपर्समध्ये आहे मोस्ट प्रोबॅबली आपण एक्सपेक्ट करू शकतो की तोच लेवल आणि तेच लेवलचे प्रश्न आपल्याला येणाऱ्या पेपरमध्ये पण दिसतील. सो 2 टायमाला PYQ सोडवणं मी हे जनरली सजेस्ट करेन. फर्स्ट टाईमला तुम्ही नुसतं वाचून घ्या, जेव्हा तुमचा चॅप्टर कवर होतोय त्या टाईमला वाचा, सोडवू नका.
आणि सेकंड टाइम जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होतोय तेव्हा ट्रेंड समजून घ्यायला आणि टाइम किती कुठं घालवायला पाहिजे हे सर्व समजून घ्यायला ओव्हरऑल आयडिया येण्यासाठी सेकंड टाइम सिलेबस झाल्यावर प्रश्न सोडवा. गुड. कोचिंग आणि सेल्फ स्टडी यामध्ये बॅलन्स कसा ठेवलास? कोचिंग नसेल तर IIT ड्रीम पॉसिबल आहे का? ऑनलाईन रिसोर्सेस जसे आहेत YouTube, टेस्ट सिरीज, PDF याबद्दल तुझं ऑनेस्ट ओपिनियन काय आहे? सर, कोचिंग आणि सेल्फ स्टडी या दोन गोष्टीवर बोलायचं झालं तर एक एक्झाम्पल घेऊया आपण. जसा की एखादा स्टुडंट आहे जो कोचिंगला जातो, भले त्याची कोचिंग कशी असेल. आता फॉर एक्झाम्पल एक ॲव्हरेज कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, जिथे की काही चॅप्टर्स किंवा असे काही सब्जेक्ट चांगले शिकवले जातात, काही वाईट शिकवले जातात. वाईट इन द सेन्स की त्या मुलाला कळत नाही. सो या टायमाला त्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रॉपरली कोचिंगवरतीच डिपेंड राहणं हे पूर्णपणे बरोबर आहे असं नाही. कारण तुमचा अल्टिमेट गोल आहे एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेणं. त्यासाठी तुम्हाला तुमची कोचिंग हेल्प करते की नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आमच्या कोचिंगमध्ये तसं इतका कुठल्या सब्जेक्टला प्रॉब्लेम नाही आला. पण एखादी कोचिंग असते जिथे की समजा फिजिक्सला प्रॉब्लेम येतोय, तर त्या कोचिंगमध्ये एखादा स्टुडंट जातोय आणि त्याला पण जर फिजिक्समध्येच प्रॉब्लेम यायला आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये कंटिन्युअसली जातोय आणि तरी पण ट्राय करतोय फिजिक्स समजून घेण्यासाठी, तर माझ्या मते हे चुकीचं आहे. कारण त्याच्यापेक्षा जर चांगलं तो एखाद्या दिवशी घरी राहून 2-3 दिवसांचा सिलेबसचे जे कन्सेप्ट आहेत, कोर कन्सेप्ट आहेत, त्या समजून घेऊन बाकीचे दिवस केमिस्ट्री मॅथ्ससाठी आपल्या कोचिंगला रेफर करू शकतो. ओव्हरऑल सांगायचं तर त्याला एक बॅलन्स ठेवता आला पाहिजे की तिन्ही सब्जेक्ट माझे पॅरलली वर गेले पाहिजेत चांगल्या लेवलपर्यंत. मग त्याच्यामध्ये मला कोचिंग मदत करत असेल तर मी कोचिंगला जाणार आणि करत नसेल तर नाही जाणार. इवन ह्याच्या उलटं पण म्हणेन मी. कित्येकदा कसं होतं की कोचिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून कोचिंग सोडून देतात. म्हणजे सोडून देतात इन द सेन्स आठवड्यातले 6 दिवस असेल कोचिंग, तर 6 मधले 4 दिवस जाणारच नाही, 2 दिवस असंच जायचं म्हणून जातात. इतकंही हे म्हणतो ना की इतकं पण निष्काळजी होऊन कोचिंगला नावं ठेवण्यात पण अर्थ नाही. जर ती कोचिंग 15-20 वर्ष कंटिन्युअसली चालू आहे आणि त्यातून चांगले रिझल्ट येत आहेत, तर त्यात काही ना काहीतरी आहे जे की तुमच्याकडून होणार नाही, जे की तिथल्या शिक्षकांना जास्त माहिती आहे. सो तुम्हाला जर अजिबातच आवडत नसेल, तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांनी शिकवलेलं अजिबात आवडत नसेल, तर तुम्ही काही ना काही करून मॅक्झिमम दिवस अटेंड करा. एखादा दिवस जर नाही गेला आणि घरी राहून तर डिसिप्लिनमध्ये राहून तुम्ही तो चॅप्टर कवर केला, तर हा जो बॅलन्स आहे ह्या लेवलचा बॅलन्स तुम्हाला ठेवता आला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला जमायला लागलं तर तुम्हाला आपोआप समजत राहील की माझा हा सब्जेक्ट वीक होता, हा स्ट्रॉंग होतोय का नाही. जर तरी पण समजत नसेल तर तुम्ही तुमच्या कोचिंगमध्ये जे एक्सपिरियन्स फॅकल्टीज असतात त्यांना कॉन्टॅक्ट केलेला कधीही चांगला. आय थिंक सर, जर कोचिंग नसेल तरीही IITचं ड्रीम अचीव करणं हे इम्पॉसिबल नाही आहे. ॲक्च्युली इट इज पॉसिबल. पण ह्यामध्ये कितीतरी फॅक्टर्स असे आहेत जे की एफेक्ट करतात. जसे की तुम्हाला स्वतःचं नेचर कसं आहे हे शोधता आलं पाहिजे. व्हॉट आय मीन इज की समजा आता एखादा स्टुडंट आहे, तो यूट्यूबवरून चांगला स्टडी करतोय. यूट्यूबवरती देखील खूप चांगले शिक्षक आहेत जे चांगलं शिकवतात. मटेरियलही इंटरनेटवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, ज्याला की रेफर करून आपण चांगल्या लेवलपर्यंत आपला सिलेबस कव्हर करू शकतो. जितके जास्त रिसोर्सेस आहेत तितके जास्त डिस्ट्रॅक्शन्स पण आहेत. कारण एखादा स्टुडंट असा असेल जो की ऑनलाईन स्टडी करतो म्हणून थांबतोय, पण त्या लेवलचा पेशन्स, त्या लेवलचा कंट्रोल, त्या लेवलची कन्सिस्टन्सी ठेवणं जर त्याला जमत नसेल तर त्याच्यासाठी हे इम्पॉसिबलच आहे. पण एखादा स्टुडंट असा आहे जो की ॲक्च्युली स्टडी करतोय आणि ऑनलाईन जरी राहिला तरी त्याला इंस्टाग्राम म्हणा किंवा खूप सारे असे डिस्ट्रॅक्शन्स असतात ज्याच्यावरून तो स्वतःला कंट्रोल ठेवू शकतो. तर त्या स्टुडंटसाठी मी म्हणेन की हे नक्कीच पॉसिबल आहे की तो ॲक्च्युली JEE क्रॅक करेल विथ ऑनलाईन रिसोर्सेस ओनली. कुठे ना कुठे हे तुमच्यावरती डिपेंड आहे की हे तुमच्यासाठी पॉसिबल आहे की नाही. कुणासाठी असू शकतं, कुणासाठी नसू शकतं. मोस्ट प्रोबेबली जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता तर माझं मत आहे की कोचिंग इन्स्टिट्यूट, ऑफलाईन कोचिंग इन्स्टिट्यूटच जॉईन केलेली कधीही चांगली. आणि त्यामध्ये देखील माझं मत आहे की घरापासून लांब राहिलेलं, हॉस्टेलमध्ये राहिलेलं मी प्रेफर करतो. कारण ॲक्च्युली मला पहिल्यापासून थोडीफार सवय होती हॉस्टेलला राहण्याची, त्यामुळे मला हॉस्टेलला राहण्यात इतका कधी प्रॉब्लेम आला नाही. पण काही जणांना नसते सवय, त्यांच्यासाठी ॲटलिस्ट डे बोर्डिंग जरी करत असाल तरी कोचिंगमध्ये जाऊन स्टडी केलेला कधीही चांगला. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे रेफरन्स बुक आणि स्टडी रिसोर्सेस.
फिजिक्ससाठी कोणती बुक्स आणि मटेरियल फॉलो केलंस, केमिस्ट्रीसाठी रेफरन्स बुक्स कोणती आणि मॅथमॅटिक्ससाठी बुक्स आणि क्वेश्चन बँक कोणती. लिमिटेड रिसोर्सेसवर फोकस करणं काय इम्पॉर्टंट आहे असं तुला वाटतं? स्टडी मटेरियलबद्दल बोलायचं तर सर, तिन्ही सब्जेक्टसाठी मी एक पॅटर्न फिक्स केला होता. कुठलाही सब्जेक्ट असू दे, मी मेजरली 3 प्रकारचे मटेरियल वापरत होतो. पहिलं म्हणजे आमच्या कोचिंगचं जे मटेरियल असायचं ते, म्हणजे कोचिंग आम्हाला जे व्हॉल्यूम द्यायचे सोडवण्यासाठी आणि लेक्चर नोट्स असायच्या सरांनी दिलेल्या, त्या गोष्टींवरती माझा पहिला प्रेफरन्स असायचा. ते झाल्यानंतर मी कुठलीही एक चांगली रेफरन्स बुक सिलेक्ट करत होतो आणि त्याच्यानंतर लास्टला म्हणायचं तर PYQs. आता इंडिव्हिज्युअल सब्जेक्टसाठी सांगायचं तर लेट्स कम टू फिजिक्स. फिजिक्समध्ये मी पहिल्यांदा आमच्या कोचिंगचं जे मटेरियल होतं ते सोडवत होतो. त्याच्यानंतर ॲज अ रेफरन्स बुक मी मोस्ट ऑफ द टाईम सिंगेजवरती जास्त प्रेफरन्स दिला आणि जिथे जिथे सिंगेजमध्ये मला वाटलं की इनफ होणार नाही किंवा आणि मला थोडे डाऊट राहत आहेत, त्या ठिकाणी मी फिजिक्स गॅलेक्सी आशिष अरोरा सरांची फॉलो केली आणि त्यानंतर ॲडव्हान्सचे PYQs आणि मेन्सचे PYQs थोडेफार करत होतो. केमिस्ट्रीवरती यायचं झालं तर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल तिन्हीसाठी आमचे जे व्हॉल्यूम्स असायचे, जे मटेरियल आम्हाला द्यायचे ते पहिला सोडवत होतो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक आणि फिजिकलसाठी बालाजी पब्लिकेशन्सचे जे प्रॉब्लेमचे बुक्स आहेत, जसे की MS चौहान असेल आणि अवस्थी असेल, अवस्थी, ह्या 2 बुक्सला मी ॲज अ रेफरन्स बुक वापरत होतो आणि PYQs. आणि इनऑर्गॅनिकबद्दल बोलायचं तर टोटली आम्हाला सरांनी सुद्धा NCERTच प्रेफर करा सांगितलं होतं आणि त्यांनी जे क्लासमध्ये नोट्स देतील ते 2 प्रेफर केल्यानंतर फक्त एक सोर्स वापरायचो आम्ही सोडवण्यासाठी, तो म्हणजे PYQ. आणि ॲक्च्युली इतकं स्टडी मटेरियलने माझ्या मते ह्या 2 सब्जेक्टला इनफ झालं. पण मॅथ्सकडे येताना म्हणायचं तर मॅथ्समध्ये बऱ्यापैकी वेळा खूप प्रश्न सोडवायला लागायचे. ॲक्च्युली मॅथ्समध्ये आम्हाला पहिल्यांदा सर कोचिंगचं जे मटेरियल असेल ते पूर्ण लवकरात लवकर सोडवून टाकायला सांगायचे. त्याच्यानंतर सिंगे जे असायचे, BM शर्मा नाही, आय गेस जी तिवानी, त्यांनी लिहिलेलं जे सिंगेचे पब्लिकेशनचे बुक्स आहेत ते वापरायचो. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली ॲडव्हान्स लेवलच्या क्वेश्चनसाठी JEE ॲडव्हान्स लेवलचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला अजून थोडं कॉन्फिडंट होण्यासाठी मी ब्लॅक बुकचे तिन्ही बुक्स वापरले. आता ब्लॅक बुक, पिंक बुक आणि येलो बुक, ॲक्च्युली हे तिन्ही बुक्स मी सोडवत होतो. ते कधी कंप्लीट तर झाले नाहीत कारण ते खूप टफ आहेत, पण थोडे थोडे क्वेश्चन त्यातले सोडवत होतो आणि ॲट लास्ट जाऊन आम्ही मग PYQ करत होतो. सो हां, मॅथ्समध्ये क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायची खूप गरज असायची. आणि एक सांगायचं तर मॅथ्समध्ये एक पॅटर्न फॉलो केलं, मॅथ्सच नाही ओव्हरऑल तिन्ही सब्जेक्टमध्ये एक पॅटर्न असा फॉलो केला होता की जो क्वेश्चन मला अतिशय इझी वाटतोय किंवा असं वाटतं की ह्याला काही करायची गरज नाही, सोपाच आहे, होऊनच जाईल, त्या क्वेश्चनला जास्त टाईम देत नव्हतो आम्ही. तो वाचायचा आणि सोडून द्यायचा. आणि आत्ता जे मी सांगितलं वाचायचा आणि सोडून द्यायचा, हा पॅटर्न फक्त मी टाईम कमी असायचा तेव्हा करायचो. टाईम कमी इन द सेन्स ज्या वेळेला आय मीन पेपरच्या आधी थोडा वेळ असं करायचं आणि जे फायनली पेपर होते आमचे, म्हणजे टोटल सिलेबस संपल्यानंतर जो टाईम होता 1-1.5-2 महिन्याचा, त्या टाईम पिरियडमध्ये आम्ही चांगले क्वेश्चन्स सोडवायच्या नादात सोपे क्वेश्चन्स करत नव्हतो. सो ओव्हरऑल हा पॅटर्न माझा स्टडी मटेरियल आणि क्वेश्चन बँकसाठी असायचा. खूप छान. आता महत्वाचाच प्रश्न आहे. तसे या इंटरव्ह्यू मधले सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत. बोर्ड, JEE मेन आणि ऍडव्हान्स. बोर्ड आणि JEE प्रिपरेशन मध्ये एकत्र मॅनेज कसं केलं? या प्रिपरेशनची मेन किंवा ऍडव्हान्सला आपल्याला हेल्प कशी झाली? JEE मेन नंतर ऍडव्हान्स साठी स्ट्रॅटेजी कशी बदलली? किंवा लास्ट 2-3 मंथ मध्ये फोकस कुठे असायला हवा? बोर्ड्सचं टेन्शन इतकं जास्त कधी सर आलंच नाही मला, कारण ज्या कोचिंगमध्ये आम्ही होतो तिथे आम्हाला जे टीचर शिकवायला होते त्यांनी कधी इतकं प्रेशराईज केलं नाही की तुम्ही बोर्डची स्टडी करायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे. ॲक्च्युली त्यांचं मत असं होतं की जेव्हा बोर्डची एक्झाम येतील त्याच्या 1-1.5 महिना आधी तुम्ही बोर्डाची ॲक्च्युअल स्टडी चालू करा आणि त्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही JEEचा जो सिलेबस आहे त्याकडे इतकं जास्त लक्ष देऊ नका. आणि जो तुमचा उरलेला टाईम असायचा, म्हणजे 11th कंप्लीट प्लस तुमचा जो आय मीन 11th सुद्धा त्यांनी 1.5 महिना आधी नुसतं बोर्डची तयारी आणि 12th सुद्धा बोर्डच्या तयारीला 1.5 महिना. उरलेला जो कंप्लीट टाईम होता त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स
एकदम चांगल्या लेवलवर कन्सेप्च्युअली आणि प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निकने म्हणजे दोन्ही गोष्टींची त्यांनी चांगली तयारी करून घेतली. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या 3 सब्जेक्टला बोर्डासाठी आम्हाला खास काही तयारी करावी लागली नाही. आणि जे बाकीचे उरलेले सब्जेक्ट होते, जसे की आता आम्ही IT जिओग्राफी घेतले होते आणि इंग्लिश होतं, ह्या सब्जेक्टना आम्ही त्या 1.5-2 महिन्याच्या गॅपमध्ये कव्हर करत होतो. पण असं ना की त्या टाईम पिरियडमध्ये फक्त बोर्ड करायचं आणि बोर्ड्सचे जे क्वेश्चनचे पॅटर्न असतील ते सोडवायचे आणि उरलेल्या टाईम पिरियडमध्ये बोर्डचा अजिबात विचार करायचा नाही. कारण आपलं मेन टार्गेट बोर्डला चांगले मार्क पाडणं नसून JEEला चांगले मार्क पाडणं किंवा इन द सेन्स नीटला चांगले मार्क पाडणं असं आहे. सो हां, त्या टाईम पिरियडमध्ये असं होतं की बोर्डला थोडा वेळ द्यायचा आणि JEEला मॅक्झिमम वेळ द्यायचा. ह्यावरती बऱ्यापैकी वेळा तुमचं पण असं आहे की पास तर होतो, म्हणजे कट ऑफ असतो 75चा, तो पण कव्हर होतो. इतकं जरी केलं तरी बास होतं. आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आले आहोत. सगळ्यात छान माहिती आपल्याला मिळालेली आहे. खूप ॲस्पिरंट्सना याचा फायदा होणार आहे. आता माझा प्रश्न आहे तो ॲस्पिरंटसाठीच आहे. JEEचे जे ॲस्पिरंट्स आहेत, तुझा त्यासाठी मोटिव्हेशनल मेसेज काय राहील? विलेजमधले असू देत, सिटीमधले असू देत, कोणतेही असू देत. रुरल बॅकग्राऊंडमधील मुलं कॉम्पिटिशनला कम्पीट करू शकतात का? तर येस, मी याला नक्कीच हो म्हणेन. ॲक्च्युली कसं म्हणायचं तर की जे तुमचे कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, त्या एक्झामसाठी तुम्हाला वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तुमचा फोकस. आता अर्बन एरियाजमध्ये जी मुलं राहतात त्यांना फोकसचा एक मोठा इश्यू येण्याचं कारण आहे की रिसोर्सेसची खूप जास्त अवेलेबिलिटी असल्यामुळे त्यामध्ये ते कधी कधी डिस्ट्रॅक्ट होऊ शकतात. ज्या अर्थी तुमच्याकडे फोन वगैरे येतो किंवा इंटरनेटचा मुबलक ॲक्सेस येतो, त्यावेळी तुमच्याकडून कुठे ना कुठे कंट्रोल लूज होण्याची एक जास्त शक्यता असते असं मला वाटतं. सो येस, कधी ना कधी हे मला पण विचार आला होता की असं का, पण ॲक्च्युली हां, रुरलमधील स्टुडंट्स पण चांगल्या प्रकारे कॉम्पिटिशन देऊ शकतात. वरच्या या सर्व जडणघडणीमध्ये, वरच्या या सर्व IIT मुंबईच्या प्रवासापर्यंत किंवा त्यानंतरही सगळ्यात महत्त्वाचा ज्यांचा रोल आहे, तो म्हणजे त्याच्या पेरेंट्सचा, त्याच्या आई-वडिलांचा. त्याच्या पेरेंट्सकडनंही वरदबद्दलची ही जर्नी ऐकून घेऊ. नमस्कार सर. वरदच्या जर्नीमध्ये तुमचा सपोर्ट आणि भूमिका काय सांगाल? आणि विलेज जे चिकुर्डे गावामधून नॅशनल लेव्हल एक्झाम तयारी करणं किती चॅलेंजिंग होतं, त्याचं रुटीन, डिसिप्लिन आणि मेहनतीबद्दलही तुम्ही सांगा. स्ट्रेस, प्रेशरच्या काळात तुम्ही त्याला मेंटली कसं सपोर्ट केलं आणि मार्क्स कमी आल्यावर प्रत्येक पालकाला वाईट वाटतं किंवा अनस्टेबल वाटतं. तर त्यात तुम्ही कसं मॅनेज केलं किंवा कसं स्टेबल ठेवलं? रुरल पेरेंट्ससाठी तुमचा स्ट्रॉंग मेसेज मुलांना JEE किंवा CET सारख्या एक्झामसाठी कसं सपोर्ट करावं हा राहील. आणि तुमच्या मते IIT सारख्या स्वप्नांच्या मागे जाण्यासाठी घरातून कोणत्या माइंडसेटची गरज असते? तुमच्या मते IIT सारख्या स्वप्नांच्या मागे जाण्यासाठी घरातून कोणत्या माइंडसेटची गरज असते? नमस्कार, माझं नाव पिनाक पाणी चिवटे. मी वरदचा बाबा. वरदच्या जर्नीबद्दल सांगायचं गेलं तर वरदचं प्राथमिक शिक्षण वारणानगर येथे झालं. तसंच माध्यमिक शिक्षण त्यानं JNV कागल, जवाहरलाल नवोदय विद्यालय कागल येथून 10वी पास केली. 11वी-12वी घोडावत अकॅडमी आतिग्रे येथून केली. तसं पाहायला गेलं तर वरद हा एक कष्टाळू व फोकस्ड विद्यार्थी पहिल्यापासून. त्याला एखादी गोष्ट सांगितली तर तो 100% तो फॉलो करायचा प्रयत्न करायचा. जेव्हा त्याला नवोदय स्कूल, पब्लिक स्कूल येथे ॲडमिशन मिळालं तेव्हा त्याला हॉस्टेलमध्ये राहायची सवय झाली व एकटं स्वतःचे इश्यू कसे मॅनेज करायचे याचं प्रशिक्षणच थोडक्यात त्याला 10वीपर्यंत नवोदय स्कूल येथे मिळालं. त्यामुळं अभ्यास करण्यासाठी कसा करायचा, काय करायचा, वरद उठ, अभ्यास कर, अशा गोष्टी आम्हाला त्याला सांगाव्या लागल्या नाहीत. तो फोकस्ड असल्यामुळं काय अचीव करायचं आहे याची जाणीव त्याला पहिल्यापासून असल्यामुळं ते JEEच्या बाबतीत नव्हे, कुठली स्पर्धा परीक्षा असू दे, कुठले डिबेट असू द्या, पार्टिसिपेट केल्यानंतर त्यात उत्तम देण्यासाठी काय करायचं याची त्याला पहिल्यापासून सवय असल्यामुळे त्याचे आउटपुट हे त्याच्या JEEच्या निकालात प्रतिबिंबित झाले. वरच्या रुटीनबद्दल मला ॲक्च्युअली जास्त माहीत नाही, कारण तो घोडावत स्कूलला असल्यामुळं तो घरापासून लांबच होता. पण त्याच्या अंगात एक डिसिप्लिन होतं. जसं की तो 11वी-12वी दोन्ही वर्ष दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास फिजिकल एक्झरसाईज करायचा. आणि फिजिकल एक्झरसाईज केल्यामुळं तसं त्याला लहानपणापासूनच व्यायामाची, थोडक्यात रनिंगची, सायकलिंगची प्रचंड आवड. JNV कागलमध्ये असतानाही तो तिथं रेग्युलर त्यांच्या शिक्षकांकडून घेतला जाणारा व्यायाम प्लस त्याचा ॲडिशनल रनिंग हा नेहमी करायचा. त्यामुळं साऊंड माइंड इन साऊंड बॉडी या उक्तीप्रमाणे JEEची तयारी करताना
तो रोज सकाळी एक्सरसाइज केल्यामुळं दिवसभर तो फ्रेश राहायचा आणि जास्त ऊर्जावान, कधी त्याला स्वतःला कंटाळा आलाय असं फिजिकली जास्त जाणवलं नाही, कारण एक्सरसाइज केल्यामुळे तुमच्या शरीरात ॲड्रेनलिन, गुड हार्मोन जे म्हणतात ते सिक्रेशन होतं, त्यामुळे तुमचा माइंडसेट दिवसभर हा फ्रेश राहतो. आणि त्याच्या या सवयीचा जेईचा अभ्यास करताना 11वी-12वी या दोन्ही वर्षात त्याला प्रचंड उपयोग झाला. एक चांगली संगत तुम्हाला नेहमीच मदत करते याचा मला एक अनुभव आला. जसं की कागलमधले, नवोदयमधले त्याचे जे जवळचे एक 4 ते 5 मित्र होते, त्या चौघांनी एकत्रित घोडावतला ऍडमिशन घेतलं. ते 4-5 जणही दोन्ही वर्ष रूम पार्टनर होते. आणि आश्चर्य म्हणजे त्या 5 जणांपैकी 4 जण IIT आणि 1 जण NIT ला गेला. म्हणजेच तुमचं वातावरण हे तुमच्या सहकाऱ्यांच्यावर, कलिंग्सवर अवलंबून असतं. जर ते चांगले, तुमचा ग्रुप चांगला, तर निश्चितच तुम्ही चांगलं यश मिळवू शकता. जसं की आजूबाजूला डिस्कशनला तुमच्या बौद्धिक पात्रतेचे, तुमची वेवलेंथ जुळणारे, तुमच्याबरोबर कसोशीनं अभ्यास करणारी जर मुलं असली तर निश्चितच तुम्ही तुमच्या टार्गेटसाठी जास्त फोकस राहता. एक हेल्दी कॉम्पिटिशन राहते. एकमेकाला समजावून घेण्याची क्षमता असलेले मित्र तुम्ही जवळ बाळगा. यश तुमच्याजवळ निश्चितच 2 पावलं लवकर चालत येईल. जेईच्या 11वी-12वी ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये वरदला बऱ्याचशाच वेळेला लो फील होणं, डिप्रेशन होणं ह्या गोष्टी झाल्या. कारण जिथं 16 ते 18 लाख पोरं बसतात आणि त्यातील काही हजार मुलांचं टॉप इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन होण्याचं चान्सेस असतो, त्यावेळेला कॉम्पिटिशन ही निश्चितच हार्ड असते. आणि हार्ड कॉम्पिटिशनमध्ये तयारी करतानाही तुमचे शिक्षक तुमच्याकडून तसे हार्ड पद्धतीने पेपर काढणे किंवा मेहनत करून घेणे. मग बऱ्याचशा वेळेला कधी स्कोअर कमी झाला, कधी चांगला झाला, बऱ्यापैकी स्कोअर कमी होण्याचे प्रसंग जास्त यायचे. त्यावेळेला वरद डिप्रेस व्हायचा. पण डिप्रेस होण्याच्या वेळेला वैयक्तिक आमचा रोल म्हटला तर फक्त त्याला मोटिवेट करणे. कारण माझ्या मुलावर 100% विश्वास होता, त्यामुळे तू अभ्यास कर, कमी पडतोयस हे म्हणणं चुकीचं आहे असं वैयक्तिक माझं मत होतं. त्याला फक्त मी सांगत होतो, तू तुझा उत्कृष्ट परफॉर्मन्स दे. ज्या वेळेला जेई ॲडव्हान्सचा शेवटच्या प्रश्नाचं शेवटचं उत्तर तू सबमिट करशील त्यावेळेला तुला असं प्रचंड ओरडावंसं वाटलं पाहिजे. जसं की तू जी 2 वर्ष त्यासाठी मेहनत घेतोयस, तुझ्या अंगावर एक स्वप्न बाळगलंयस आणि त्या शेवटच्या क्षणाच्या वेळेला मी ते ओझं मनावरनं भरकटून देणार आहे. त्यानंतर तुला येईल तो रिझल्ट. तू तुझे 100% पूर्ण दे, हार्डवर्क दे, मेहनत दे, फोकस दे. रिझल्टशी आपल्याला देणं घेणं काही नाही आहे. तू तुझ्या मताशी प्रामाणिक आहेस, तू तुझ्या ध्येयाशी प्रामाणिक आहेस, तू त्या दृष्टीनं सर्वोत्कृष्ट तुझं दिलेलं आहेस ना, मग येईल तो रिझल्ट. पालक म्हणून मला स्वीकार्य आहे. या पद्धतीनं माझं त्याशी 2 वर्षाचं डिलिंग होतं. 2 वर्षाच्या कालावधीत त्याच्यावर आलेला स्ट्रेस हा त्यानं मला काय करायचं आहे याचा विचार करून, तसंच योग्य व्यायाम आणि जास्तीत जास्त फोकस राहून त्याचा स्ट्रेस त्यानंच नॉर्मलाइज केला. त्याचा स्ट्रेस नॉर्मलाइज करायला आमचं जास्त मदत मिळाली नाही, कारण 15 आठवड्यातून 2 आठवड्यातून आम्ही एकदा त्याला 1 तासासाठी भेटायचं आणि त्यावेळेला त्याच्या मार्कांशी चर्चा करणं ह्या गोष्टी प्रामुख्याने मला आवडत नव्हत्या. कारण आपण त्याला भेटायला जातोय, ठीक आहे, करतोयस ना, चांगली गोष्ट आहे. तुझ्या चुका तुला कळतात का, चांगली गोष्ट आहे. त्या चुका तू परत करू नकोस. एखादा क्वेश्चन तुझा चुकला असला तर तो समजावून घे, त्या पद्धतीने आणखीन 1-4 क्वेश्चन सोडव. हे सांगणं म्हणजे ह्या गोष्टी आपल्यापेक्षा मुलांनाच जास्त कळत असतात. फक्त काहीतरी सांगायचं म्हणून त्याला सांगत होतो, पण बाकीचं बऱ्यापैकी स्ट्रेस मॅनेजमेंट आणि डिप्रेशन हे वैयक्तिक वर्गनं स्वतः केलेलं आहे. आता जेईच्या निकालानंतर ऍडमिशन ही तितकीच महत्वाची प्रोसेस असते. या संदर्भात माझ्या एका परिचयाच्या व्यक्तीकडून मला प्रशांत सरांचा नंबर मिळाला. मीन व्हाईल ॲडमिशनसाठी मी एक 3-4 कन्सल्टन्सी एक्झामच्या आधी भेटलो होतो, पण प्रशांत सरांना डायरेक्ट मला भेटता आलं नाही, कारण मी रूरल एरियात इस्लामपूर जवळील चिकुर्डे गावात, माझ्यापासून 250 ते 250 किलोमीटर अंतरावर प्रशांत सर राहत. त्यांच्याशी मी फक्त टेलिफोनिकली कन्व्हर्सेशन 1-2दा केलं. मीन व्हाईल सरांची माझी वेवलेंथ ही जुळूनच गेली. ज्यानंतर एक्झाम पिरियडमध्ये सरांचे मोटिवेशनल स्पीच येणं किंवा निकाल लागल्यानंतर, जसं जेई मेनचा पहिल्यांदा निकाल लागला, जेई CETचा लागला, आयसरचा लागला किंवा जेई ॲडव्हान्सचा लागला, प्रत्येक वेळेला सरांनी वरचं अभिनंदन करणं, त्याचबरोबर जे निकाल लागतील त्याचे ऑनलाईन सर्टिफिकेशन करणं असू दे, ते सरांनी करून ठेवलं. ह्या गोष्टींच्या बाबतीत सुरुवातीच्या काळात वरला किंवा मला सरांचा फार मोठा आधार मिळाला. पण ॲक्च्युअली जेव्हा जेईचं ॲडमिशन चालू झालं त्यावेळेला मी थोडंसं कन्फ्यूज होतो की जेई मेन्सच्या मार्गावर टॉप 3 NITतल्या कॉलेजमध्ये CS इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच घ्यावी का वाराणसी, पटना, इंदोर ह्या IITतल्या इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल ह्या ब्रँच घ्याव्या का
IIT बॉम्बेत मटेरियल सायन्स मेटलर्जी घ्यावं. पण या बाबतीतलं कन्फ्युजन सरांनी फार कुशलतेनं माझ्याकडून शंकेचं निरसन केलं व त्याला जर मोठा प्लॅटफॉर्म द्यायचा असला किंवा मोठं व्हिजन द्यायचं असलं तर मोठी अकॅडमी गरजेची आहे, जी IIT बॉम्बेतच त्याला मिळू शकते. त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षेसाठी फॉर्म भरताना जसं बेटसॅटचा असू दे, CETचा असू दे, जे ॲडव्हान्सचा असू दे, आयसरचा असू दे, ह्या सगळ्यांचे फॉर्म भरताना सरांनी त्याची एक वेगळी फाईल केली होती, ज्याच्यात त्याच्या जन्माच्या दाखल्यापासून ते करंटपर्यंतची जी डॉक्युमेंट्स होती ती सरांनी स्वतःहून सेव्ह केली होती. त्यासाठी टोटल कोणत्याही एक्झामचा फॉर्म भरणे किंवा ॲडमिशन घेणे मला अर्धा टक्काही डॉक्युमेंटेशनचं टेन्शन आलं नव्हतं, कारण सगळं त्यांच्याकडं मी सोपवलेलंच होतं. सर, हा मुलगा ही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला देतो, कोणता फॉर्म भरायचा किंवा ॲडमिशनच्या वेळेला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, ते ॲक्च्युली ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेला मला एक नया पैशाचं टेन्शन नव्हतं, कारण ती सगळीच प्रोसेस सर करत असल्यामुळं मला फक्त ऑप्शन काय कॉलेज बघणं, हे बघणं, हे माझा अभ्यास मी चालू ठेवलेला. आणि शेवटी निर्णय घेण्याच्या वेळेला सर, मी आणि वरद या तिघांनी एकत्र येऊन निर्णयापर्यंत पोचणे अशी माझी ॲडमिशनच्या बाबतीत स्ट्रॅटेजी होती. आणि या कामात डॉक्युमेंटेशन किंवा फॉर्म भरणे हे जे मोठं प्रोसेस सर्वसाधारण पालकांच्याकडून आपल्याकडून चुकली जाते, ते गोष्टी माझ्याकडे नसल्याने ते सरांनी कुशलतेने हँडल केल्यामुळं त्याचं मला काहीच टेन्शन नव्हतं. मला आणखीन एक गोष्ट इथं नमूद करायची वाटते, फक्त कॉलेजच्या ॲडमिशनसाठी फॉर्म भरणे नाही. ॲक्च्युली ज्या वेळेला आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेला ॲडमिशन घेताना एका डॉक्युमेंटच्या बाबतीत अडचण आली, ते अपलोड होत नव्हतं. त्यावेळेला मी मुंबईत, सर पुण्यात, टेलिफोनिकली आम्ही कन्व्हर्सेशन केलं. सरांनी जागेवरच एक ग्रुप तयार केला, ज्यात वरद सर, मी आणि सरांचा चिरंजीव एक IT सेक्टरमध्ये एक चांगल्या प्रोफाईलवर जॉब करतो. आणि जे टेक्निकल मुद्दा जो फॉर्म अपलोड होत नव्हता तो सरांच्या मुलांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. अशा पद्धतीनं ज्यावेळेला ॲडमिशन प्रोसेस चालू होती त्यावेळेपर्यंत ॲडमिशन एप्रिल होऊस तोपर्यंत सर त्या प्रोसेसमध्ये आमच्याशी मिनिट अँड मिनिट कनेक्शनमध्ये होते. आणि त्यावेळेला फार मोठा स्ट्रेस, आई बाबा सरांच्याकडे ॲडमिशन दिले त्यामुळे अपलोड होत नाही, त्याचं टेन्शन मला नव्हतं, कारण ती बाजू सांभाळायला सर समर्थ आहेत याची मला खात्री होती. अक्षरशः त्या वेळेला वरद सर आणि सरांचा मुलगा ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करायची. सरांचा मुलगा तिकडून सांगायचा असं जा तसं जा, हे ओपन कर ते ओपन कर. त्यामुळे तो क्रिटिकल प्रॉब्लेम त्यावेळेला 15 मिनिटात सॉल्व्ह झाला. ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती म्हणा, सूचना म्हणा अशी आहे की तुम्ही मूलतः स्वतःवर विश्वास ठेवा. स्वप्न मोठी असणं चुकीचं नाही, त्यासाठी स्वतःचा आवाका कितपत आहे हे आधी जाणून घ्या. भले तुम्हाला स्वतःविषयी थोडी शंका असली तर स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही तो आवाका वाढवू शकता. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, हार्डवर्क करा, तुमचं गोल ध्येय निश्चित करा आणि त्याच्याशी फोकस राहा. याच्या जोडीला 7 ते 8 तासाची झोप, योग्य रोज अर्धा ते पाऊण तास व्यायाम आणि योग्य जेवण याची जोड जर या पहिल्या गोष्टीला मिळाली तर कितीही अवघड गोष्ट, भले JEE मेन्स ॲडव्हान्स व्यतिरिक्त आयुष्यात बरेचसे आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम द्यायचे असतात किंवा वेगवेगळ्या परीक्षांना, स्पर्धा परीक्षांना बसायला लागू शकतं. त्यावेळेला ही जर तुम्ही सूत्र डोक्यात ठेवली तर तुम्हाला यश मिळायला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतात. धन्यवाद सर. वरदच्या टोटल ॲडमिशन प्रोसेसमध्ये मला आपली लाख मोलाची आणि अतिशय जेन्युइनली चांगली मदत झाली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच इथून पुढेही तुम्ही कित्येक मुलांना अशा पद्धतीने मदत करशीला याची मला 100% खात्री आहे. आपली सेवा अशीच पुढे चालत राहू, भरभराटीच येऊ व आपल्या हातून अशा वरदसारख्या असंख्य मुलांचे IIT NIT ॲडमिशन होऊन त्या आयुष्यात सुखी समाधानी राहावं हीच इच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुम्ही खूप छान गाईड केलेलं आहे. वरद, तूही तुझा IIT मुंबई पर्यंतचा प्रवास खूप छान पद्धतीने उलगडलास. जर वरद चिवटे चिकुर्डे गावातून IIT मुंबईला जाऊ शकतो तर तुम्ही का जाऊ शकत नाही? लक्षात ठेवा, स्वप्न मोठी ठेवा, मेहनत त्याहून दुप्पट करा. वरद, तुझ्याकडून येणारे ॲस्पिरंट्स खूप काही शिकणार आहेत. या सर्व गोष्टींमध्ये कोचिंग क्लासेसचाही सहभाग असतो, कोचिंग मधल्या टीचरचाही त्याला छान सपोर्ट मिळालेला आहे, त्यामुळे तो IIT मुंबईला पोहोचू शकला. मित्रांनो, ह्या सर्व फेजमध्ये ह्या इंटरव्ह्यू बघितल्यानंतर आपल्याला जाणवलं असेल की या सर्व फेजमध्ये वरदनं त्याच्या
पालकांशी साधलेल्या मोकळ्या संवादामुळे सुद्धा भरपूर उपयोग होतो. मुळात एक लक्षात घ्या, हे जेई मेन, ऍडव्हान्स किंवा MST आणि एंट्रन्स एक्झामच्या एक्स्ट्रा ज्या कोणत्याही एंट्रन्स एक्झाम असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, त्यामध्ये बर्डन येणं किंवा प्रेस होणं, प्रेशर येणं हे सिलेबसचा भाग आहे. फक्त तो लिहिलेला नाही कुठं, हा इनविजिबल सिलेबस आहे असं समजा. तो ओव्हरकम कसा करायचा हे प्रत्येकानं शिकून घेतलं पाहिजे. आपण आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे. जर घरामध्ये मोठी बहीण, मोठा भाऊ असेल तिच्याशी बोला. गरज पडल्यास काउन्सिलर कडेही जावा, त्यात काही गैर नाही. पण बऱ्याचदा असं जाणवतं की पालकांचा आणि मुलांचा, स्टुडंटचा संवाद मोकळेपणाने झाला तरी बरेचसे प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह होतात आणि या पद्धतीने सॉल्व्ह करून तुम्ही पुढची स्टेप गाठू शकता. कारण बर्डन हे असणार, सिलेबस मोठा असणार, ह्यूज असणार, हे या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं वैशिष्ट्यच आहे. या सर्व इंटरव्ह्यूचा आपल्याला नक्की फायदा होईल. या इंटरव्ह्यूमुळे जर कोणी IIT मध्ये पोहोचला, NIT मध्ये पोहोचला, खरोखर या टॉपर्स टॉकचा उपयोग झाला असं आणि आमचं कार्य सफल झालं असं मला वाटेल. आणि या सर्व इंटरव्ह्यू मध्ये जरी तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही त्याचा ताबडतोब उत्तर देऊ. आणि सर्व प्रोसेसमध्ये तुम्हालाही काउन्सिलिंगची जर गरज असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला गुगल फॉर्म दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, जरूर कॉन्टॅक्ट करा. तरी येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.